मारेगाव वार्ता। 19,53,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त, 5 तस्कर अटकेत, यवतमाळ पोलिसांची कारवाई। नमस्कार, मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास घाटंजी टी पॉइंट जवळ सापळा रचून मोठी कारवाई केली आहे। तेलंगणाच्या आदिलाबादहून अमरावतीकडे नेण्यात येणारा महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे। बोलेरो पिकअप क्रमांक MS27 B19444 आणि त्याच्या पुढे पायलट कार म्हणून जाणारी पांढरी हुंडई झेड MH04 HN 4589 अशी दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली। बोलेरोमध्ये भाजीपाल्याच्या रिकाम्या क्रेट्सच्या आड लपलेल्या 20 पोत्यांमध्ये हॉट प्रीमियम पान मसाला आणि H5 प्रीमियम च्युइंग टोबॅको असा सुमारे 7.5 लाखाचा गुटखा आढळला। एकूण जप्त मुद्देमाल 19,53,700 रुपये किमतीचा आहे। या दोन्ही वाहने, गुटखा, क्रेट्स आणि 5 मोबाईलचा समावेश आहे। पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून सर्व आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि PI सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे यांच्या पथकाने यशस्वी केली। महाराष्ट्रात 2012 पासून गुटख्यावर बंदी आहे, तरीही सीमेवरून सतत तस्करी होते। यवतमाळ पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे। मारेगाव वार्ता, जावेद शेख, यवतमाळ।